नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. दृश्य अदृश्य हा नवीन चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे आणि त्यातीलच एक दमदार गोड अशी कलाकार आज आपल्या सोबत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी म्हणजेच पूजा. तर चला आता आपण तुझ्याशी गप्पा मारूयात. कशी? हाय हाय तनिया, हाव यू? गुड 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 गुड. तू कशी आहेस? मजेत. आणि कसं वाटतं एकदम शूट वगैरे कसं झालं? काहीतरी वेगळं घेऊन येतेस? अगं नाही, जरा धावपळ चालू आहे. सिनेमांचं प्रमोशन सगळं एकत्रितपणे चालू असल्यामुळे, पण आज जरा रिलॅक्स्ड आहे कारण दृश्याचा ट्रेलर आज सगळ्यांसमोर आलाय. सो आज जरा एन्जॉय करते. आणि सलग मी मगाशी ऐकलं की सलग तुझे या वर्षी जानेवारी पासून ते जून पर्यंत ऑलमोस्ट 4 महिन्यात तुझा हा जवळजवळ 4था चित्रपट आहे. ही एक्साइटमेंट काय तुझ्या होती की या वर्षात 2026 मध्ये आपण बोलू शकतो की पूजाचे स्टार्ट टू आता ऑलमोस्ट 6 मंथ 4था चित्रपट आला. तुला कसं वाटतंय त्याबद्दल? एक्साइटमेंट म्हणजे मला ना फार एक्सप्रेस असं करता येत नाही आनंद. मला माहितीये की किंवा मला जी लोक ओळखतात त्यांना माहितीये की हा ही खुश आहे, तर ते असं एक्सप्रेस नाही करतायत. बट या काय म्हणतात, खूप काहीतरी वेगळं फिलिंग आहे. एका वर्षात 4 सिनेमे रिलीज होत आहेत, पण हे गेल्या 3 वर्षात शूट केलेले सिनेमे आहेत आणि त्यामुळे 3 वर्षाची जी मेहनत आहे ती एकाच वर्षात रिलीज होते असं मी म्हणेन. आणि ही फेज मी एन्जॉय करणार आहे. हे नाही व्हायला हवं होतं, हे का होतंय या झोन मध्ये मी जाणार नाहीये. मला नेहमी असं वाटतं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. सो ह्या पॉझिटिव्हिटीने आज मी पुढे जाते. बरं, सालबर्डीमध्ये मनोरमा प्रधान हे एक आगळीवेगळी भूमिका तर तुझी होतीस, ती दमदार. याच्यात आम्हाला काय बघायला मिळणार आहे वेगळं? याच्यात दृश्य अदृश्यमध्ये काय म्हणजे असं काय पूजा घेऊन येते आमच्या? दृश्यमध्ये एका आईची गोष्ट आहे ही. तिची मुलगी हरवते, तिचा नवराही तिला सापडत नाहीये आणि तिला एक खूप मोठं रहस्य उलगडायचंय आणि पोलिसांच्या मदतीने ती कशी हे उलगडते, तिला काय सापडतं, ह्या सगळ्याच्या मागे कोण आहे, ह्या सगळ्यातून ती जाते. मनोरमा प्रधान जितकी स्ट्रॉंग होती ना तितकं हे कॅरेक्टर स्ट्रॉंग नाही आहे. तिच्यावर जे काही बॅक टू बॅक आघात होत आहेत ते ती झेलत कशी पुढे जाते आणि ती त्या शेवटी रहस्याच्या शेवटी कशी पोचते, ही ती कथा आहे ह्याची. सो 2 वेगळ्या भूमिका आहेत, त्यामुळे जरा मजा आली करताना मला. म्हणजे वेगळ्या छटाक भूमिकेतून दाखवता आल्या. आणि अशोक सरांसोबत तू पहिल्यांदाच मला वाटतं तू काम करतेस प्रथम, असं तो एक्सपिरियन्स कसा होता? कमाल एक्सपिरियन्स होता आणि आय वॉज व्हेरी एक्सायटेड कारण ना आमचं वाचन एकत्र झालं नव्हतं. आम्ही डायरेक्ट सेटवर पहिल्यांदा भेटलो, त्यामुळे जरा दडपण होतं की यार एवढा मोठा कलाकार आहे आणि आपलं काय म्हणतात वर्कशॉप ॲज सच झालं नाहीये. माहित नाही आमचे सीन्स कसे होतील, माझ्या ऍक्शनला रिॲक्शन कशी येईल काही माहित नव्हतं. बट त्यांनी इतकं छान वातावरण केलं ना. पहिल्याच दिवशी ते सेटवर आले, ते सगळ्यांची गप्पा मारत होते सेटवर, सगळ्यांशी, लाईक सगळ्यांशी. सिनेमॅटोग्राफर असेल, मग कोणी सगळ्यांची गप्पा मारत. तर मला बघताना वाटलं की यार ते किती छान असं रिलॅक्स वातावरण करतात की जसं मला दडपण आलेलं की अशोक सरांसोबत काम करायचं, ते ऑफकोर्स सगळ्यांनाही आलं असेल, पण त्यांनी ते फार खेळकरपणे आणि त्यांनी तसं घालून टाकलं. सो तिथे मला कळलं की हा जरा छान जमेल यांचं. आणि आमच्यात सीन खूप छान झाले. अगं मला त्यांच्यासोबत काम करताना फार मजा आली आणि अजून काम करायला आवडेल मला त्यांच्याबरोबर. इट्स वंडरफुल. आणि लाईक हे दृश्य अदृश्याची जेव्हा स्टोरी तुझ्याकडे आली तेव्हा तुझी ती थॉट प्रोसेस काय होती की आपल्याला हा रोल करायचा? असं मला रहस्य नेहमी आवडतात तनया, आणि ती रहस्य कशी उलगडली जाणार, मग एक ती अशी एक प्रोसेस सुरू होते माझी. सो दृश्याच्या वेळेस जेव्हा ही स्क्रिप्ट माझ्याकडे आली, माझी चक्र सुरू झाली की कोण असेल, मग हे असं का, मग तसं का. फायनली जेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडली तेव्हा मला असं झालं की दिस इज इट, लेट्स डू दिस. अरे वा, काहीतरी वेगळं करायला मिळतं. हा, आणि मी अगदी सुरुवातीला सुद्धा माझं ठरलं होतं की मला नुसते रोमॅन्टिक किंवा नुसते सस्पेन्स थ्रिलर नाही करायचे. मला खूप एक्सपेरिमेंट करायचे जेणेकरून मला कळेल की बाबा अभिनेत्री म्हणून मी काय काय करू शकते आणि मी काय नाही करू शकत. मी अजूनही त्याच अॅनलायझिंग झोन मध्ये आहे. तर अशा वेळेस दृश्य सारखी स्क्रिप्ट माझ्या नशिबात आली. मी खरंच भाग्यवान समजते मला. अरे वा. बरं, यात तू बोललीस की एक आई आहे आणि त्या आईची मुलगी हरवली आहे, ती त्या ह्याच्यात असते थॉटमध्ये की कधी ती सापडणार वगैरे असं, बरोबर? सो ह्या चित्रपटातील आई म्हणजे एक हळवा कोपरा, ती मुलासाठी नेहमी तो एक हळवा कोपरा असतोच.
पण या ह्याच्यातली जेव्हा तू आई साकारलीस तेव्हा तुला असं म्हणजे काय वाटलं, ते एक बोलतो ना वेगळा हळवा कोपरा आपल्या इव्हन ते कॅरेक्टर प्ले करताना पण आपल्यामध्ये तो हळवा कोपरा येतोच. तर तुला तेव्हा ते ऍक्ट करताना किती डिफिकल्ट होत होतं किंवा काय चॅलेंजेस आले तो सीन करताना जेव्हा तुझी ती मुलगी हरवते? माझ्या स्वभावाने मला फार मदत केली कारण मुळातच मी हळवी आहे, मी खूप इमोशनल आहे तनया. आणि आई पण आणि मातृत्व काय आहे मला सांग. म्हणजे तुमच्याकडे जर कुठला प्राणी असेल, तुम्ही जर पेट पेरेंट असाल तर तुम्ही आईच आहात. बरोबर. सो माझ्याकडे अशी अनेक बाळं आहेत माझी, त्यांच्यासोबत एक मातृत्वाची जाणीव माझी ऑफकोर्स नेहमी लहानपणापासूनच आहे मला. आणि अख्ख्या फॅमिलीतली मोठी मुलगी असल्यामुळे लहान भावंड आहेत मला, त्यामुळे मला फार डिफिकल्ट नाही गेलं अगं आई साकारताना. लपाछपीच्या वेळेस सुद्धा आय वॉज क्वाईट लाईक यंग जेव्हा मी ती भूमिका केली, पण तेही डिफिकल्ट नाही गेलं बिकॉज स्वभावाने मला फार मदत केली. हळवा स्वभाव जो आपल्या आईचा असतोच, हळवा स्वभाव. सो माझी मुलगी जी आहे केया इंगळे, तिने जे कॅरेक्टर केलंय ती फारच गोड आहे अगं, शांत आहे ती आणि हुशार आहे. जसं दिग्दर्शक सांगेल तसं तिने ते काम केलंय, त्यामुळे डिफिकल्ट नाही गेलं मला. ती केमिस्ट्री तुमची खूप जमली असेल ना केयाची आणि तुझी केमिस्ट्री कशी होती? खूपच छान होती. आणि मी तुला म्हणते ना, ते गुणी बाळ आहे, अजिबात उद्धटपणा नाही, स्मार्ट आहे, पण एक एक थिन लाईन असते बघ स्मार्टनेस आणि आगाऊपणामध्ये. शी इज नॉट लाईक दॅट, शी इज व्हेरी स्मार्ट, पण ती खूप शांत आहे. ती तिच्या आईचं नेहमी ऐकते, तुला कळणार पण नाही सेटवर एक लहान मुलगी आहे, इतकी ती शांत आहे. सो तिच्याने माझं फार जमलं. बरं, अशोक सरांसोबत असू दे किंवा मिलिंद सरांसोबत असू दे, तो एक्सपिरियन्स कसा होता? जसं की तू मगाशीच ट्रेलर लॉन्चच्या वेळेस बोललीस की तुला एक इच्छा होती त्यांच्यासोबत काम करण्याची, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? आणि ते बोलतात फॉर्च्युनेटली तुला, तू मगाशीच जशी बोलली फॉर्च्युनेटली मला ती संधी मिळाली, सो तो एक्सपिरियन्स कसा होता? आणि कमालच होता एक्सपिरियन्स. आणि एकतर अशोक सरांसोबत काम करायला मिळणं आणि त्यात ते पोलीस असणं, म्हणजे एकतर त्यांचं ती काय म्हणतात एक व्यक्तिमत्व बघता, त्यांच्या अंगावरचा युनिफॉर्म इतका छान दिसतो. आणि तिथेच कदाचित मला त्या सेटवर पण मी त्यांना एकदा म्हटलं होतं की सर मला पोलिसांचा युनिफॉर्म परिधान करायचा आहे, आणि त्याच्यानंतर मला सालबर्डीची ऑफर आली. सो आय थिंक मॅनिफेस्टेशन माझं तिकडेच झालं, इथून सुरू झालं होतं. सो एक्सपिरियन्स वॉज गुड. छान वाटलं तुझ्याशी गप्पा. थँक्यू. फक्त जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? 19 जूनला दृश्य अदृश्य हा माझा सिनेमा रिलीज होतोय. 19 जूनलाच कब्बशी नावाचाही सिनेमा माझा रिलीज होतोय. एकाच दिवशी 2 सिनेमे येतात. सो दोन्हीही सिनेमे बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि आतापर्यंत जसं मला तुम्ही प्रेम देत आलात तेच प्रेम मला कायम देत राहा, बस एवढंच हवंय मला. थँक्यू सो मच.